तर मित्रांनो, आम्ही निघालो आहे चायनीज रेस्टॉरंटला आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे की ऑस्ट्रियातले चायनीज रेस्टॉरंट कसे असतात. जाता जाता आम्हाला रस्त्यात सुशांत अंकल भेटले. ते ऑफिसवरून येत होते. मग आम्ही त्यांनाही विचारलं चायनीज रेस्टॉरंटला येतात का, आणि ते तयार झाले. आणि मग आम्ही अशा प्रकारे चायनीजच्या रेस्टॉरंटच्या बाहेर येऊन पोहोचलो. चायनीज रेस्टॉरंटला मुद्दाम आम्ही उशिरा आलो होतो, कारण की इथे 7च्या आधी सर्व ऑस्ट्रियन्स जेवण करून जातात आणि त्याच्यामुळे इथे रेस्टॉरंटमध्ये गर्दी नसते. रेस्टॉरंट्स चायनीज पद्धतीने खूप छान डेकोरेट केलेलं होतं आणि तुम्ही आता बघाल इथे गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला निवांत व्हिडिओ शूट्स करता आले. अशा प्रकारे मेनू कार्ड आमच्या टेबलवर आले. आम्ही उघडून बघितले, पण त्यातले बरेचसे डिश या चायनीज होत्या, ज्या की आम्ही कुठल्याही नेपाळी चायनीजवाल्याकडे खाल्ल्या नव्हत्या याआधी. त्याच्यामुळे ते ओळखणं अवघड होतं. मग आम्ही वळालो आमच्या अनलिमिटेड बफेकडे, ज्यामध्ये बरेचसे स्वीट्स होते, खूप सारं सूप, राईस, स्टार्टर्स, पापड, स्प्रिंग रोल्स, चिकन लेग पीस आणि बऱ्यापैकी काही काही वेगवेगळ्या गोष्टी, करी, सॉस आणि बरंचसं काहीतरी होतं. बरेचसे मासे होते आणि आम्ही मग ठरवलं की हा अनलिमिटेड जो बफे आहे तो रुद्रमसाठी घेऊयात, आणि आम्ही स्वतः मात्र फ्राईड राईस घेतला, जो की ज्याची जी रेसिपी आहे ती आम्ही त्यांना यूट्यूबवरून दाखवली आणि त्यांना इंडियन स्टाईल जे नेपाळी बनवतात आपल्या इथे त्या प्रकारचं चायनीज बनवायला सांगितलं. जेवण झाल्यानंतर रुद्रमने तिथे त्याच्यासाठी अवेलेबल असलेलं फ्रीमधलं चॉकलेट घेतलं आणि आम्हाला बिल पे केल्यानंतर 2 फॉर्च्यून कुकीज मिळाल्या. एका फॉर्च्यून कुकीमध्ये जी मला मिळाली होती त्याच्यामध्ये निघालं हॅपी आवर्स वेटिंग फॉर यू, आणि मी ते वाचून खुश झालो. मला जशी फॉर्च्यून कुकी मिळाली तशी सुशांतला पण मिळाली, आणि सुशांतला डेडिकेटेड वर्क लाईफबद्दल फॉर्च्यून कुकीमध्ये मेसेज होता, तो ते वाचून खुश झाला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा.